Hello students, now today the exercise 4.1 टॉपिक आहे टाइम सिरीज. त्यातलं एक्सरसाइज 4.1 एकच एक्सरसाइज याच्यामध्ये आहे. त्याच्यातलं आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहतोय. त्यात आपण नोट्समध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 दिलं आहे आणि त्या क्वेश्चन नंबर 1मध्ये हे 3 तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेत की या टॉपिकमध्ये एवढे 3च क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. याच्यावरती क्वेश्चन असतो. पहिला क्वेश्चन तुम्हाला काय असतो बघा, हा गिवन द डाटा, हा तुम्हाला डेटा दिलेला आहे. तर याच्यामध्ये या डेटामध्ये तुम्हाला प्रोडक्शन आहे, हे इयर्स आहे, त्याला आपण टी म्हणतो. प्रोडक्शन त्याला आपण XT म्हणतो. हे इयर दिलेत आणि आता डेटा आहे 0011, हे 0011, 424, 424, 9710, 8, 9710 आणि 8. हे झालं प्रोडक्शन, त्याला आपण XT म्हणतो. आणि क्वेश्चन काय, फीड द ट्रेंड लाईन बाय ग्राफिकल मेथड. ट्रेंड लाईन म्हणलं की ग्राफिकल मेथडच आणायची. ट्रेंड लाईन बाय ग्राफिकल मेथड. दुसरा क्वेश्चन आहे ऑब्टेन द ट्रेंड व्हॅल्यूज. ही ट्रेंड लाईन आहे आणि ही ट्रेंड व्हॅल्यूज आहे. ट्रेंड व्हॅल्यूज फॉर इयर, ही तुम्हाला इयर दिलेलं आहे, त्या इयर्स काढायचं आहे. ठीक आहे. ट्रेंड व्हॅल्यू म्हणजे तुमचा अंदाज कसा असतो तो. समजा तुम्हाला हे दिलेलं आहे प्रोडक्शन, तुम्हाला त्या इयरचं प्रोडक्शन दिलेलं आहे. कुठपर्यंत दिलेलं आहे, 72पर्यंत, 1972पर्यंत दिलं आहे. तर त्यांचं क्वेश्चन काय की 1975 साली प्रोडक्शन काय असेल, 1975 साली प्रोडक्शन काय असेल ते काढायचे. ठीक आहे. तो क्वेश्चन, याचा अर्थ ऑब्टेन द ट्रेंड लाईन. मी इथं ट्रेंड लाईन, ट्रेंड व्हॅल्यूज, हे 2 क्वेश्चन झाले. ट्रेंड लाईन ही ग्राफिकली मेथडनं काढायचे. नंतर ट्रेंड व्हॅल्यू, त्याचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला सोल्युशन स्टेप्स दिलेत तुम्हाला, त्यानुसार काढायचं आहे. आणि सी आहे ऑब्टेन द ट्रेंड व्हॅल्यू युजिंग 5 इयर्स मूव्हिंग ॲव्हरेज. मूव्हिंग ॲव्हरेज मी 3 टाईपचे एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्हाला आहेत, लक्षात ठेवायचं. कुठलं, एक ट्रेंड लाईन ग्राफिकली मेथडनं, दुसरं ट्रेंड व्हॅल्यू फॉर द इयर, त्या वर्षी किती उत्पन्न मिळेल ते, आणि नंतर ट्रेंड व्हॅल्यू युजिंग 5 इयर्स मूव्हिंगली ॲव्हरेज. मूव्हिंगली ॲव्हरेज अशा टाईपचेच एक्झाम्पल तुम्हाला फक्त या टॉपिकमध्ये आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. आता याच्यातलं आपण पहिलं काय बघू, आपण पहिलं ए बघू. सोल्युशन एमध्ये काय, फीड द ट्रेंड लाईन बाय ग्राफिकली मेथड. हे तुम्हाला दिलेला डाटा सोल्युशनमध्ये, हा डाटा लिहायचा आणि फक्त ग्राफ काय करायचं, प्लॉट करायचं आहे. हे एक्स ॲक्सिसला घ्यायचं, हे वाय ॲक्सिसला घ्यायचं आणि ग्राफ प्लॉट करायचा. ठीक आहे. अगदी सिम्पल मेथड आहे. हे बघा, हे एक्स ॲक्सिस, हे वाय ॲक्सिस. इथं फक्त ट्रॅक काय करायचा, हे असा खालून काय करा, हे करा इथं. आता झिगझॅग करायचं. याचा अर्थ इथं काय होतं, आपण इथं कंटिन्यू आपला हा ग्राफ येतो. इयर किती आहे बघा, पहिलं 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 71, 72. हे 1 2 3 4, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे काय झालं, XT म्हणायला आपण. हे प्रोडक्शन, इथे काय लिहायचं, प्रोडक्शन. इथे काय आहे, इयर, इयर म्हणजे टी, हे एक्स ॲक्सिसला. ठीक आहे. इथं आता किती आलं, 1900 किती आहे, पहिलं 62, नंतर इथं 1963, नंतर 64, 65, 66, 67, 68, 69, नंतर 70, नंतर 1971 आणि 1972. हे झाले इयर लिहिले आपण. आता फक्त ग्राफ प्लॉट करा. 1962ला किती आहे, 0, याचा अर्थ 0 इथंच आला.
नंतर परत सेकंडला पण किती आहे 0 आहे. ठीक आहे. नंतर 1 1 पुढं किती आहे 1 आणि 1 म्हणजे इथं किती आहे 1, इथं 1, नंतर ह्याला पण 1च आहे, ह्याला पण 1च आहे. पुढं 4 2 4 4 बघा इथं किती आलं, इथं 4, नंतर 2 4 2 परत 4 4 2 4, नंतर 9 7 10 इथं 9 कुठं आलं बघा इथं हे 9. ठीक आहे. इथं 9 नंतर 7 याला 7 आहे, इथं 7 नंतर 10 याला 10 आहे, हे 10 आणि 8 आणि 7ला किती हे 8 इथं झालं. पॉईंट प्लॉट केले. आता फक्त फ्री हँडली कर्व काढायला चालतो किंवा स्केलनं काढा. हे पहिलं हे जॉईन केलं, नंतर हे जॉईन केलं दुसरा पॉईंट, नंतर तिसरा. ठीक आहे. नंतर हा चौथा आहे, परत हा आहे, ठीक आहे. जसे पॉईंट आहेत तसे अगदी प्लॉट केले. ठीक आहे. आता आपलं क्वेश्चन काय, ट्रेंड लाईन काढायची आहे फक्त आपलं. तर ही झाली ओरिजिनल लाईन किंवा ओरिजिनल व्हॅल्यू याला म्हणतो. याला काय म्हणायचं ओरिजिनल व्हॅल्यू. ही जी रेषा मारली तर आपण याला ओरिजिनल व्हॅल्यू म्हणा किंवा ओरिजिनल लाईन म्हणा. आता ट्रेंड लाईन करायची म्हणजे ते डॉट डॉटनं दाखवायचे आणि ट्रेंड लाईन काढताना हे जे पॉईंट्स आहेत प्लॉट केलेले ते जेवढे पॉईंट्स आपल्या त्या लाईनच्या क्लोज येतील अशी रेषा आपल्याला ते लाईन काढायची. ठीक आहे. आता बघा इथून आपल्याला घेता येईल हा पॉईंट कवर करता येईल बघा. ठीक आहे. हा पॉईंट कवर करता येईल. ठीक आहे. तुम्हाला जितके पॉईंट कवर करता येईल तेवढे काढा. ही जी लाईन आहे ह्याला म्हणायचं ट्रेंड लाईन. याला काय म्हणायचं ट्रेंड लाईन. संपलं क्वेश्चन. समजलं काय केलं ते. काय केलं फक्त दिलेला हा तुमचा डेटा आहे. हा डेटा फक्त आपण काय केला, हा एक्स ॲक्सिसला इयर लिहिले, वाय ॲक्सिसला प्रोडक्शन लिहिलं आणि ग्राफ फक्त प्लॉट केले. सिम्पल क्वेश्चन आहे. आणि सगळे पॉईंट प्लॉट करून काय केले जॉईन केले. नंतर ट्रेंड लाईन कशी काढायची, जेवढे पॉईंट हे जे तुम्हाला येते जेवढे पॉईंट क्लोज जास्तीत जास्त पॉईंट कसे क्लोज येतील अशी स्ट्रेट लाईन फक्त डॉट डॉट लाईन फक्त काढायची. याला म्हणायचं ट्रेंड लाईन. ओके. दिस सिम्पल क्वेश्चन. हा ए क्वेश्चन आपण आता घेतला. ठीक आहे. आता आपण सी बघूया तर खाली झालं हे. ओके. आता स्केल लिहायचं. सॉरी स्केल लिहायला विसरायचं नाही. इथं काय करा हे स्केल लिहा. स्केल ऑन एक्स ॲक्सिस. ऑन एक्स ॲक्सिस काय 1 सेंटीमीटर बरोबर 1 सेंटीमीटरवर काय केलं आपण हे 1 इयर घेतलं. काय घेतलं 1 इयर. आणि वाय ॲक्सिसला काय लिहायचं वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट म्हणायचं. 1 युनिट. हे 1 इयर आणि हे 1 युनिट. स्केल एक लिहायला विसरू नका. ठीक आहे. आता सी क्वेश्चन बघा. सी क्वेश्चन बघू आपण. ऑब्टेन द ट्रेंड व्हॅल्यूज. ऑब्टेन द ट्रेंड व्हॅल्यू युजिंग 5 इयरली मुव्हिंग ॲव्हरेज. 5 इयरली मुव्हिंग ॲव्हरेज आपण ते बघू. आता ह्या दिलेला तुम्हाला गिव्हन डेटा आहे. ठीक आहे. आता याच्या पुढं आपलं काय करायचं, आपलं काय विचारलं क्वेश्चन आपला 5 इयरली मुव्हिंग ॲव्हरेज म्हटले. काय म्हटले 5 इयरली मुव्हिंग ॲव्हरेज. काय करायचं आपला 5 इयरली मुव्हिंग टोटल सुरुवातीला काढून घ्यायची पुढचा कॉलम. 5 इयरली मुव्हिंग टोटल. 5 इयरली मुव्हिंग टोटल आणि नंतर 5 इयरली मुव्हिंग ॲव्हरेज. 5 इयरली मुव्हिंग ॲव्हरेज की त्याला आपण म्हणतो ट्रेंड व्हॅल्यू. त्याला काय म्हणायचं ट्रेंड व्हॅल्यूज म्हणायचं.
काय कॉलम लक्षात आले? पहिला कॉलम काय करायचा? इयरचा. दुसरा प्रोडक्शन तुमचं एक्स टी, थोडक्यात पहिलं टी, दुसरं एक्स टी. थर्ड कॉलम काय? 5 इयरली मुव्हिंग टोटल. आपला विचारला क्वेश्चन काय? 5 इयरली मुव्हिंग ॲव्हरेज विचारला आहे. 5 इयरली मुव्हिंग ॲव्हरेज. तर ॲव्हरेज करण्याच्या अगोदर हा कॉलम आपल्याला करावा लागेल टोटलचा. कुठला? टोटलचा. 5 इयर मुव्हिंग ॲव्हरेज. जेवढे इयर तुम्हाला दिले तेवढे तसे काढायचे. 3 असेल, 5 असेल, 4 असेल, 7 असेल, काय असेल ते. ठीक आहे. इथं आपलं 5 इयरली मुव्हिंग ॲव्हरेज दिले, त्यामुळे अगोदर टोटलचा कॉलम करायचा. याला शेवटचा 5 इयरली मुव्हिंग ॲव्हरेज म्हटलं आहे. ठीक आहे. यालाच आपण म्हणतो ट्रेंड व्हॅल्यू. त्याला काय म्हणायचं? ट्रेंड व्हॅल्यूज. मग आता पहिलं 5 इयरली सांगितलं, याचा अर्थ 5 इयरली बघायचं. 1 2 3 4 5, 5 वर्षाचे. याचा अर्थ किती आला? 1 2 3 4 आणि 5 इथपर्यंत ॲडिशन करायची. लक्षात आलं का? इथपर्यंत ॲडिशन मी किती आल्या? त्या ॲडिशन ह्याची टोटल किती आली? 1 आणि 2 आणि 4, 4 आणि 2 6. तर 6 कुठं लिहायचं? ह्याचं सेंटर लिहायचं टोटल. इथं किती आहे बघा? 1 2 3 4 5 आहेत. 5 सांगितलं म्हणजे इथं सेंटर कुठं आला ह्याचा? इथं आला. ठीक आहे. याच्या इथं सेंटरला किती लिहायचं मग आपण इथं? हे बघा, याच्या सेंटरला किती लिहायचं? 4 आणि 2 6, टोटल आली 6. ठीक आहे. पहिलं. आता परत पहिलं ड्रॉप करायचा, तिथून खाली 5 घ्यायची. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 इथपर्यंत. 4 आणि 2 6, 7 आणि 1 8. तर पुढचं नेक्स्ट कंटिन्यू करत जायचं. 8. परत इथलं खाली एक ड्रॉप करायचा. ठीक आहे. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 4 आणि 4 8 आणि 2 10 11 12. ठीक आहे. परत इथं 1 2 3 4 आणि 5 इथपर्यंत घ्यायचं. त्याला 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 7 आणि 7 14 15 16, 16 आणि 4 20, 16 आणि 4 किती आलं? 20. ठीक आहे. परत हे 7 इथून 1 2 3 4 आणि 5 इथपर्यंत घ्यायचे. किती आलं बघा? 7 7 आणि 7 14 15 16, 16 आणि 4 20, 20 आणि 6 26, 20 आणि 6 26. ठीक आहे. नंतर हे खाली 10. परत 1 2 3 4 आणि 5 इथपर्यंत घ्यायचं. इथून खाली किती आलं? हे 32. बघा टोटल येते का ते? किती आले? 32. आणि शेवटी खाली आता हे 1 2 3 4 आणि 5 इथपर्यंतची पेज घ्यायची. किती आली? 38. किती आली? 38. खाली संपले. आता खालचे संपले, याचा अर्थ खाली काय करायचा? डॅश. इथं वरती पण दोन्हीला डॅश. अगदी सोपं आहे. फक्त ॲडिशन करायचे टोटल. फक्त कुठले 5 करायचे लक्षात आलं? पहिल्या सुरुवातीला 1 to 5, 1 2 3 4 आणि 5 हे पहिल्या 5ची करायची. परत एक ड्रॉप करायचा, ह्या दुसऱ्या 5ची करायची. परत एक ड्रॉप करायचा, परत खालची हे 5ची करायची. परत हा ड्रॉप केलाचा, ह्याची 5ची करायची. परत एक ड्रॉप करायचा, खालचा एक घ्यायचा. वरचा एक ड्रॉप करायचा, खालचा एक घ्यायचा. वरचा एक ड्रॉप करायचा, खालचा घ्यायचा. हे तर बघा 1 2 3 4 आणि 5. असं एक 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 ड्रॉप करत काय करायचं? ॲडिशन करायचे. ॲडिशन कुठं मांडायची? त्याच्या सेंटरला. समजा आता 4 इयरली असतं तर काय केलं असतं? 1 2 3 आणि 4 इथं आलं. मग आता इथं सेंटर कुठं आला? इथं मध्येच आलं. हे वरचे 2 गेले, खाली 2 इथं. इथलं सेंटरला इथं लिहायचं ते. तो नंबर काय करायचा? इथं लिहायचा असा. लक्षात आलं? म्हणजे अगदी एवढं सोपं आहे. फक्त ॲडिशन करायचं आहे. अवघड अजिबात काही नाही. ठीक आहे. आता हे काय झालं? टोटल केली आपण. काय केली? ही टोटल केली. आता काय सांगितलं? आपलं ॲव्हरेज सांगितलं. ॲव्हरेज म्हणलं की फक्त भागायचं. कितीने भागायचं? 5 इयर्स लिहायचं. अर्थ 5ने भागायचं. 6 डिवायडेड बाय 5. तुम्हाला नोट्समध्ये मी तुम्हाला देतो, नंतर तुम्हाला नोट्स पाठवून शॉर्टमध्ये काढलेल्या. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या स्टेप्स मी सगळ्या. ठीक आहे. आता 6/5 म्हणजे किती आलं? 1.2. ठीक आहे. पहिले ते काय झालं? 6/5 म्हणजे किती आलं? 1.2. असं करत जायचं. आता 8/5. 8/5 किती आलं? 8/5 1.6 आलं. 1.6. 12/5. 12/5 2.4. 2.4. नंतर हे 20/5 किती आलं? 4. ठीक आहे. नंतर 26/4 5.2. 5.2. नंतर 32 डिवाइड बाय 5 6.4. 6.4. आणि 38
डिवाइड बाय 5 7.6 संपलं. काय करायचं लक्षात आलं? हे 6 कसं आलं लक्षात आलं तुमच्या? हे 8 कसं आलं लक्षात आलं? हा कॉलम 5 इयर्सचं टोटल, प्रत्येक 5-5 इयर घ्यायचे, 5 नंबर घ्यायचे, ते टोटल फक्त लिहायचे सेंटरला. आणि परत ॲव्हरेज काढायचं आहे. त्याला फक्त काय करायचं, ह्याला टोटलला काय करायचं, फक्त 5ने डिवाइड करायचं, कारण आपण ॲव्हरेज काढतो आहे. ॲव्हरेज करता काय करतो, हे बे ॲडिशन डिवाइड बाय तेवढं संख्या, फक्त आपण कॉलम केला आहे. त्यामुळे काय करायचं, 6/5, 8/5, 12/5, 20/5, 26/5, 32/5 आणि 38/5 हे सगळं ॲव्हरेज आलं. याचा अर्थ ह्याला आली हे ट्रेंड व्हॅल्यू, ह्याला काय म्हणायचं, ट्रेंड व्हॅल्यूज झालं. हा झाला क्वेश्चन आपला 1 मधला ए आणि सी झाला. काय झाला, ए आणि सी. ठीक आहे. आता आपण बी बघूया, नंतर आपण बी बघणार आहोत.